सोलापुरातील टिळक चौक या ठिकाणी गणरायाच्या आगमनाच्या साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळतंय। पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष मागणी आहे। त्याचबरोबर सजावटीच्या साहित्याची विक्रीही जोरात सुरू झाली आहे। घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपासाठी रंगेबिरंगी लाईट, सजावटीची झाडे, कृत्रिम फुले, पेपर डेकोरेशन, थर्माकोल, प्लास्टिकच्या वस्तूंना देखील चांगली मागणी आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। शहरात मोठ्या उत्साहात जे आहे तो गणरायाचं आगमन जे आहे ते केलं जातं आणि त्याच दरम्यान जे आहे ते गणरायाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी जे आहे ते सोलापूरकरांनी टिळक चौक या ठिकाणी जे आहे ते मोठी गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते घरगुती गणरायाचं जे आहे ती स्थापना जे आहे ते केली जाते आणि घरगुती गणरायाच्या देखाव्यासाठी जे आहे ते सोलापूरकर या ठिकाणी साहित्य खरेदी करत असल्याची जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गणरायाच्या विविध देखाव्याचे साहित्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बाजारात जे आहे ते आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी विविध रंगांची फुलं असतील, लाइटिंग असतील, त्याचबरोबर विविध रंगाचे गळ्यातील दागिने असतील, असे विविध प्रकार जे आहेत ते गणरायाच्या दिखाव्यासाठी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे ते या बाजारपेठांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात जे आहे ते गणरायाचं आगमन केलं जातंय। गणरायाचा उत्सव जो आहे तो 3 दिवसांवरती जातो येऊन ठेपला आहे आणि त्या पूर्वी जे आहे ते गणरायाच्या देखाव्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी जे आहे ते सोलापूरकरांनी टिळक चौक या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।